नमस्कार, माझं नाव तेजश्री बोखरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हिलर आहे आणि EFT ट्रेनर आहे. आज आपण अँगर आणि हेट्रेट ह्या इमोशन मधला फरक समजून घेऊयात. हे इमोशन ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत आणि त्याचा इफेक्ट काय आहे आपल्या शरीरावरती, आपल्या लाईफवरती कसा होतो, हे थोडक्यात शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करते. तर अँगर म्हणजे तात्काळ थोड्या वेळासाठी, थोड्या क्षणासाठी आलेला राग. मग आपण आपल्या फॅमिली मेंबर्सवरती, आपल्या मुलांवरती जसं चिडतो आणि थोड्या वेळाने नॉर्मल होतो, शांत होतो आणि आपल्या रुटीन लाईफला लागतो, आपण गोष्टी विसरून पण जातो. मग हा राग, ही जी इन्स्टंट रिॲक्शन आहे थोड्या वेळासाठी आलेली, टिल दिस इट्स ओके, इट्स ॲक्सेप्टेबल आणि इट्स मॅनेजेबल ऑल्सो. म्हणजे हे एक इमोशनच आहे. राग हे एक परमेश्वराने दिलेलं इमोशन आहे. मग ते एक्सप्रेस नक्की करावं, पण इथपर्यंतच गोष्टी ठीक आहेत, ओके आहेत. आणि आता डिफरन्स लक्षात घ्या. जर ह्या रागाचं रूपांतर हेट्रेटमध्ये झालं, परमनंट हेट्रेट, तिरस्कार जर तुमच्या आतमध्ये साचून राहिला ना एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घडून गेलेल्या घटनेबद्दल, तर मग हे इमोशन, हा जो तिरस्कार आहे, परमनंट तिरस्कार आहे, तर मग तो तुमच्या शरीराला आणि बॉडीला आणि माइंडला खूप घातक आहे. म्हणजे त्या रागाचा, त्या परमनंट तिरस्काराचा त्या समोरच्या व्यक्तीवरती परिणाम एक तर काहीच होत नसतो, या हो ना हो, बट इट विल अफेक्ट 100% अफेक्ट तो तुमचं बॉडी अँड माइंड करणार. ते तुमचं हे इमोशन तुम्हाला आतून कुरतडायला सुरुवात करणार. म्हणजे का, ते त्याचं कारण सांगते. वी ऑल नोज की युनिव्हर्स रेझोनन्सच्या लॉवरती काम करतं. तर मग तुम्ही जर आतून तिरस्कार ह्या भावनेच्या फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करत राहिला, तुमच्या आतमध्ये जर तिरस्कार असेल आणि तुमची जी तिरस्काराचीच फ्रिक्वेन्सी असेल, तर मग युनिव्हर्सला तिरस्काराचीच भाषा कळणार आणि युनिव्हर्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात अजून तिरस्कार वाटणाऱ्या गोष्टी, तशा घटना, तशा व्यक्ती आणून देणार, भरभरून आणून देणार. मग आणि तुम्ही स्वतःच तुमचं माइंड आणि बॉडी दूषित करत जाणार. सो हे जो तिरस्कार आहे, परमनंट तिरस्कार, त्याच्यावरती काम करा. जर तुमच्या आतमध्ये असेल एखाद्या व्यक्तीबद्दल राग, घटना, आठवा, होपनो प्रेयर करा, ती स्वतःसाठी करा. आणि राग हा जो तिरस्कार आहे परमनंट, तो काढण्यासाठी EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, हे टूल वापरा. व्हॉट इज EFT हा माझा डिटेल व्हिडिओ आहे, माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन चेक करा. त्याची लिंक आता ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, चेक करा आणि EFT नक्की ट्राय करा. आणि स्वतःला अशा डेन्स आणि डार्क इमोशन्स मधून फ्री करायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढे हे निगेटिव्ह इमोशन्स एक एक आतून रिलीज करत जाल ना, आणि जशा गोष्टी तुम्हाला समजायला लागतील आणि ते रिलीज करत जाल ना, मग तुम्ही आतून एवढे एनलाइटनमेंट फील कराल, एवढे लाईट फील कराल ना, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तर नक्की ट्राय करा. जर हे इमोशन्स असेल तर त्याच्यावरती वर्क करा आणि नक्की त्याच्यातून बाहेर पडा. धन्यवाद.